सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना माझा नमस्कार. निपुण महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणजेच FLN हा कार्यक्रम महाराष्ट्रात राबवला जात आहे. याच अनुषंगाने गणित विषयामध्ये इयत्ता 5वी संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया दुसरा स्तर आहे 0 ते 4 या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येते. मूर्त वस्तू म्हणजे काय, तर आपल्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तू. या मूर्त वस्तूंचा वापर करून मुलांना बेरीज करता येणे या संदर्भातील काही उदाहरणं आपण बघूयात. उदाहरण नंबर 1. माझ्याजवळ एक छान छोटीशी फुलदाणी आहे. मला आईने अजून एक फुलदाणी दिली, तर माझ्याकडे आता माझ्याजवळची एक आणि आईने दिलेली दुसरी अशा 2 फुलदाण्या झाल्या. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. रियाजवळ 2 रंगीत खडू आहेत आणि तिला सियाने अजून 2 रंगीत खडू दिले, तर तिच्याकडे एकूण किती खडू झाले? म्हणजेच रियाजवळ 2 खडू होते, सियाने तिला 2 खडू दिले, तर सगळे मिळून झाले म्हणजे 2 + 2 4. म्हणजेच तिच्याकडे असलेले खडूंची संख्या वाढली. म्हणजेच आपण असं म्हणूयात की बेरीज करणे म्हणजे एकत्र करणे, वाढवणे, मिळवणे, जोडणे. अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. सीताजवळ एक चॉकलेट आहे. तिला गीताने अजून 2 चॉकलेट दिले, तर सीताला किती चॉकलेट मिळाले? 1 + 2 बरोबर किती? अशा प्रकारे आपल्याजवळ असलेल्या वस्तूंची वाढ झाली, किंवा आपण दुसऱ्याकडे जी वस्तू असेल तीच वस्तू आपण त्याला दिली, त्याच्याकडे त्या वस्तूंची वाढ झाली, तर त्याला बेरीज करणे असे म्हणू शकतो. समजा जयकडे 1 वही आहे आणि मॅडमने त्याला 0 वही दिली, म्हणजे जयकडे एकूण किती वह्या झाल्या? 1 + 0 बरोबर किती वह्या? 0 म्हणजे मॅडमने त्याला काहीच दिले नाही, म्हणजे जयकडे जी वही आहे ती एकच वही. अशा प्रकारे अनेक उदाहरणे देऊन आपण 0 ते 4 या संख्यांची मूर्त वस्तू दाखवून बेरीज घेऊ शकतो. मूर्त म्हणजे डोळ्याने दिसणाऱ्या वस्तू. या वस्तू पाहून मुलांना बेरीज ही संकल्पना समजण्यास मदत होते आणि विद्यार्थी सहजच पुढच्या स्तरावर जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण मूर्त वस्तूचा वापर करून मुलांना बेरीज संकल्पना समजावू शकतो. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.